आता दादा कोंडके यांचं ही घर आहे भावांनो. ह्या घरामध्ये ते राहत होते. समजतंय का तुम्हाला? या इकडे अजून बघू काय कसं आहे ते. ह्यांचे आजोबा म्हणजे दादा कोंडके भावांनो. विश्वास होत नाही मला. मी यांना डोळ्यासमोर बघतो फक्त. माझं नाव सचिन कोंडके. ओके. दादा कोंडके आमचे आजोबा. शेवटचे 3-4 पिक्चर शूट केलं त्यांनी. अच्छा. आणि आपले माहेरची साडी पिक्चर आला होता. हा विजय. त्याच्या मायला त्याच्या. अरे भूक लागली. कुठं गेला डबा? लका याच्या मायला याच्या गाववाली कुठं गेली? आई शपथ. लय बेकार फसलोय रे. लय बेकार फसलो या. नाही ह्या दरवाज्यामधनं दादा कोणते असं आतमध्ये येणार पहिल्यांदा. आपलं शर्ट म्हणा काय असेल म्हणा ही जरा द्यावेळेस काढणार. तेव्हा इथं खुटी इथं ही खुटी ह्या खुटीला कधीतरी अडकवणार. इथं खुटीला अडकवणार. गावापासून इकडं आमचं गावच आहे म्हणजे आम्हाला करमणार ना. भारी वाटणार या एक नंबर. पावसाळ्यात तर लय भारी असते का नाही भाऊ? एक आई तू म्हणत होती ना दादा कोंडकेचं घर कुठे आहे? हे आहे दादा कोंडकेचं घर. हे बघ ह्या मध्ये राहत होतं दादा कोंडके स्वतः. तुमच्यासारखे डेअरिंग करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. सायकलवर दादा कोंडकेच्या घराखाली साईड जाणार ही. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग फ्रॉम भोर. तुमचा गणेश भाऊ सदला भोरमध्ये आहे. जी सकाळचा व्ह्यू आहे. मी काल रात्री कुठं थांबलेलो मलाच माहीत नव्हतं. तर दाखवतो. 1 मिनिट थांबा फक्त. आयु हा तर गुड मॉर्निंग मित्रांनो. मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये. सध्याला टायमिंग झालेला आहे 6:20. आताच मी उठलेलो या. मेन गोष्ट आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चित्रपटमधला पहिला हिरो म्हणजे दादासाहेब कोंडके यांचं घर. तर मला दाखवायला खूप जास्त उत्सुकता आहे. आणि मी आता इतक्यात उठलो झोपीत ना आणि इतक्या फुल कॉन्फिडन्समध्ये बोलतो या. ही बघा पाखरं सकाळी निघाली या. ही बघा आपला इथं टेंट आहे. ही बघा आपली सायकल आहे. ही बघा कावळा इथून निघालाय. ही दुसरा कावळा तर या पाठीमागं असता निघालाय उडत. आणि हे बघा काय भारी वातावरण आहे. वा काय वातावरण आहे. तर मेन तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. कारण की मी सायकलीवर लांब फिरतो. देशोदेश सायकलीवर फिरतो आणि तुम्हाला एकदम नवनवीन व्हिडिओ मी दाखवत राहतो. तर ओके मित्रांनो आपला आता इथून निघायचं या दादासाहेब कोंडके यांच्या घराकडल्या साईडला. आपल्याला आपले मित्र घेण्यासाठी यायला लागले आहेत. आपण इथनं 4 किलोमीटर त्यांचं घर आहे. तर मी काय करणार ना मी माझी सायकल ह्या इथं लावणार आहे आणि आपल्या मित्राच्या गाडीवरती जाणार आहे तुम्हाला खास दाखवण्यासाठी. तर लेट्स गो. चला सबस्क्राईब करा, लाईक करा. DM करतो 2000 लाईकचं. 2000 लाईक करून टाका. धन्यवाद. चला ला जास्त मेन गोष्ट हा माझा आतला सराजम गबाळ. आतमध्ये आहेत मिक्सर आणि इकडे आहेत माझ्या 2 पेट्या. काल एक खूप जास्त मोठा कांडोबा झालेला आहे. ह्या कांडोबाचं नाव आहे घेरबॉक्स कांडोबा ह्याला म्हणतात ती. कारण की हा जो आहे ना हा माझा काल खराब झाला होता त्यामुळे मी ह्याला बदललेला आहे. मेन गोष्ट आता आपल्याला निघायचं आहे दादासाहेब कोंडके यांच्या घराकडं. त्यामुळे चला निघूया न उशीर करता. लेट्स गो. कारण की मला उरकायचं आहे लवकर निघायचं. टेंट काढूया चला लवकरात लवकर. 2000 लाईक या. ओके भावांनो माझ्याजवळ आलंय माझं मित्र प्रिय अनिल राठोड भाऊ. ती आपली सुपर बाईक घेऊन. त्यानंतर माझ्या पाठीमागं मी माझा टेंट काढलेला आहे पूर्णपणे. आता आपल्याला एक 5 मिनिटामध्ये निघायचं या. थोडं दात घासून आंघोळ करायची भावांनो. धरणावर जाऊन जे की खूप जास्त मोठं धरण नाही त्याची मेन गोष्ट महाराष्ट्राचा चंद्रताल भावांनो. जिथं मी काजामध्ये गेलतो ना स्पितीवालीमध्ये तिथं चंद्रताल होता. आपल्या महाराष्ट्रात पण एक लय मोठा चंद्रताल आहे. तुम्हाला दाखवतो मी. त्याआधी बघा समजा सामान काढलेलं आहे. समजा सायकल ठेवायचं आहे. नंतर इथं सायकल घेऊन यायचं ते लावायची आणि इथं 4 ते 5 किलोमीटरवर आहे ती गोष्ट जी मला तुम्हाला दाखवायची. दादासाहेब कोंडके यांचं घर. चला लवकरात लवकर न उशीर करता सायकलीवर सामान टाकूया. ओके मित्रांनो सदलग भाऊ मी फुल पॉवर मध्ये रेडी झालेलो आहे. माझ्या पाठीमागे इकडे 2 मोटरसायकल आहेत. आता ह्या गाडीवर आम्हाला जायचंय भावांनो दादासाहेब कोंडकेच्या घराखाली साईडला. ही आहे माझी सायकल. ही सायकल आहे ना तेव्हा काही आहे लावायची मला. कारण की मला ह्याच रस्त्यानं इकडे जायचं या.
पुण्याच्या वाड्यात जायचं मी तुम्हाला थोड्या वेळानं पुढे जाऊन सांगणार आहे, पण त्या आधी मला सायकल इथं लावू द्या, गाडीवर जाऊ द्या, कारण की मला इथून जायचं 3 ते 4 किलोमीटर फक्त जायचं. तर त्यामुळे मी काय म्हणलं, सायकल इथं लावू आणि गाडीवर जाऊ म्हणलं. मित्र पण म्हणले चला जाऊ, गणेश भाऊ जाऊ, त्यामुळे म्हणून चला जाऊ म्हणलं. चला सायकल घे तू आणि इथं निघ तू, चला. तर ओके माझ्या लाडक्या पिल्लांनो, सजला तुमचा गाणं भाऊ हा निघलेला आहे आणि आता सायकल लावायची आहे एका ठिकाणी. इथनं साईडला जाऊया, चला. ही आपले मित्र जी गाडीवरती बगलता उभा राहून चालतात, तर कोण गाडी सराट पळवतात, अशीच माझी मित्र असतात. हा हा, चला. हे हे भावांनो, सूर्याची किरण बघितली का भावांनो, सूर्याची किरण. सूर्याची किरण बघितली पुढनं कशी खाली आली तेव्हा जमिनी. असं वाटतंय एखादा देव असा आभाळामधनं खाली पृथ्वीवर उतरायला लागला या. आपणच बघितलं ना. कुठं शाळेत निघाली? चालतंय जा, दमानं जा. कुठं आहे कॉलेजला? कुठं आहे? केळवडे. अच्छा, इथून तर गाडी जाणार नाही. ओके ठीक आहे. कुठे घ्यायचं तुला? घे. ओके. सकाळ सकाळ मस्त एक गोड अशी ताई आलेली मला भेटायला, लांबनं चालूया. ताई कसं वाटते भेटून तुला? एकदम भारी वाटतंय ना? ओके. सकाळ सकाळ ना आपल्या माणसांना सकाळ सकाळ मी गुड मॉर्निंग घालतो. गुड मॉर्निंग म्हणजे कोण रस्त्यावर अनोळखी माणूस झाला डायरेक्ट गुड मॉर्निंग म्हणतो. बघा आता काय होतं, रिॲक्शन भाऊ काय तरी. गुड मॉर्निंग भाऊ. भाई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भावा. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग भावा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इज्जत आहे भाऊ, इज्जत आहे फुल. आपण जर नीट असेल ना, आपण स्वतः जर नीट असेल ना, तर दुनिया सम चांगली असते. फक्त तुम्ही नीट राहा, मजेत राहा, आनंद राहा. धरा. भावनो माझ्या पाठी बघताय भावनो, इंगवली गाव आणि इंगवली गावाच्या कडल्या साईडला भावनो ही हायकडा जाताना ही जी रस्ता आहे ना, ही जाता भावनो दादा कोंडक्याच्या घराकडल्या साईडला जाताना ही रस्ता आहे. तर खूप जास्त उत्सुकता लागली. विचार करा भावनो, दादा कोंडक्यानं हो या परिसरामध्ये कत्तर शूटिंग केली, केव्हा तर शूटिंग केली असं नंतर नाही आठ पिक्चरची. ह्याच्या महिलाच्या चला मजा ना नाही खूप जास्त. ही इकडे जात रस्ता ही. विचार करा राव, कोणाकडे निघालो, कोणाचं घर बघायला निघालो, विचार करा. चला. पण 2000 लाईक. भावांनो ही बोर्ड बघितला का पाठीमागं? ही बोर्ड आहे भावांनो, कोंडके फार्म हाऊसकडे जायचं म्हणजे दादा कोंडकेच्या घराकडे निघालोय राव. चला. भावांनो साध्याला मी दादा कोंडकेच्या घरी आलेलोय. बघा का तुम्हाला दादा कोंडकेचं घर? बघा ही बघा, हे आता नंतर नाही केलंय. त्यांचं ओरिजिनल जे घर आहे का नाही, बहुतेक तेव्हा ती असावं, तेव्हा तिथं ती दिसतंय ती. भावांनो विश्वास होत नाही राव, दादा कोंडकेच्या घरी आलोय मी. ही आहे दादा कोंडक्याचं घर आणि ही बघा बघा, ही आहे दादा कोंडक्याचं फार्म हाऊस इथं. वा चला बघू. तर भावांनो मला विश्वास होत नाही माझ्यासोबत कोण आहे. माझ्यासमोर जी व्यक्ती उभा आहेत ना भावांनो, ह्यांची आजोबा म्हणजे दादा कोंडके. भावांनो विश्वास होत नाही मला. मी यांना डोळ्यासमोर बघतोय. दादा एकदा आपलं नाव सांगा फक्त. माझं नाव सचिन कोंडके. ओके. दादा कोंडके आमचे आजोबा. बापरे, मला विश्वास होत आणि नाही. आमचं गाव इंगवली गाव. हां, तर मला लिटरली विश्वास आहे ना मी कोणासंग आहे ते. म्हणजे ज्यानं पिक्चरची ज्यावेळेस त्यांना सुरुवात केली, ज्यावेळेस काहीच नव्हतं, कुठलंही कसलंही लोकेशन, आता जे आपण बघतो लोकेशन एकदम ग्रीन स्क्रीन लावून हे समजा करते, त्या काळामध्ये हे असल्या खेडेपाडे गावामध्ये त्यांना पिक्चर केला आणि ती पिक्चर आपण आजच बघतो भावांनो. आणि खूप जास्त प्राऊड ऑफ फील होतं आहे भावांनो की मी ह्यांच्यापाशी उभा आहे. खूप जास्त भारी वाटतं आहे. आज काहीतरी वेगळं दाखवतो आहे. आपल्याला 20 लाख जनता फॉलो करते महाराष्ट्रामधली आणि
तुम्हाला म्हटलं मी काहीतरी वेगळं दाखवतो या आणि त्यांचं काय फोटो आहेत त्यांचं काय बरं त्यांचा कसा स्वभाव होता काय तुम्हाला त्यांच्यावर थोडंफार सांगाल का स्वभाव त्यांचा आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाला माहीत ना थोडं सांगत त्याला तसाच होता जसं तुम्ही पिक्चरमध्ये बघता ओके सेम तसाच सेम तसंच. त्यांचं आवड निवड काय त्यांची आवड निवड त्यांना शिकार आवडायची करायला. अच्छा शिकार करायला म्हणजे खूप आवडायची. अच्छा आणि म्हणजे मित्र जायचं त्यांच्याबरोबर. त्यापूर्वी तर काही शिकार ओके एवढा काय कोण लक्ष देत नव्हतं. अच्छा 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 आणि गाणी लिहिणं त्यांना नक्की आवडायचं खूप. स्टोरी बरं गाणी जास्त चांगले लिहायचे त्यांचे सगळ्या पिक्चरमध्ये गाणी त्यांचीच आहेत लिहिलेली. हो ना बाकी सॉन्ग रायटर्स आहेत त्यांचे. बरं बरं त्यांची नावं आहे सगळीच. ओके आणि इथं त्यांचे पिक्चर शूटिंग ही त्यांच्या आसपास इथं झाली होती का पहिली? नाही त्यांचे जुने पिक्चरची शूटिंग कोल्हापूरला व्हायची जास्त करून. जास्त करून कोल्हापूरला. कोल्हापूरला आणि नंतर इकडे आपली शेतीच आहे सगळी. अच्छा आय थिंक शेवटचे 3-4 पिक्चरचे शूट केलं त्यांनी. अच्छा आणि आपले माहेरची साडी पिक्चर आला होता हां 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 विजय कोणक्यांचा. ओके हां तो कम्प्लीट इकडे शूट झाला. ह्या इथं पूर्ण महाची साडी. हो या इकडे. हे पण आपलंच घर आहे. अच्छा पण इथे काय झालंय की इकडे वरचा बीम जरा क्रॅक झाला होता. ओके. म्हणून आम्ही इकडचं इकडे शिफ्ट झालो. अच्छा 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 आपलीच आहे सगळी म्हणजे मोठी जागा अराउंड 40 एकरची इकडे. अच्छा 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 खूप जास्त आपली 60 एकर आहे तिकडे. अच्छा हे थोडं घराला तर रिनोव्हेट केलंय. ओके ह्या हां अच्छा थोडंसं बाथरूम करून अच्छा बघू पुढच्या काही वर्षांनी. इकडे आमचा गोठा होता जुना बरं पडला होतो. अच्छा आणि ज्यामध्ये दादा कोंडके ज्यामध्ये राहत होते ते घर हेच हे एक आहे आणि गावात आहे. पण गावातलं खूप जुनं घर आहे आमचं. अच्छा ते पडलं आहे ॲक्च्युली देवळाच्या बाजूलाच आहे. ओके अराउंड 450 वर्षापूर्वी ते हां. आम्ही पुरंदरवरून सगळे शिफ्ट झालो होतो इथे. अच्छा म्हणजे पर्यंत तुम्ही पुरंदरला राहिला होता. पुरंदरला कोंडकेवाडी म्हणून एक गाव आहे. बरं ते पुरंदरच्या बेसवरचं पहिलं गाव आहे. बरं सगळ्यात टॉपवरचं गाव तेच आहे हां कोंडकेवाडी. मग नंतर मग बांदलवाडी देशमुखवाडी असं आहेत. म्हणजे नंतर वाडी वाडी अशा झालं हां नंतर हां तर तिकडची काही लोक इकडे शिफ्ट झाले. कदाचित वतन बितन भेटलं असेल महाराजांच्या ओके 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 खूपच गोष्ट जास्त भारी वाटतंय. पुरंदरचा तह झाला होता त्यावेळी बरीचशी लढाई झाली होती. हां 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 आपली लोक बरोबर बरोबर तिथं राईट 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 खूपच जास्त भारी वाटतंय आमची हां हे, शेतीचं खालीपर्यंत ओके किती एकर तरी अराउंड 40 एकर आहे खाली. 40 एकर ओके या इकडची 40 आहे. बरं वरती वेगळी घेतलेली. बरं बरं एकच असा फुल पॅच आहे आपला इकडचा. हा खालचा तो गावातला तुम्हाला हिरवा दिसतोय. हां 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 अच्छा हे शेड आहे आपला गोठा आहे खालचा. ओके खाली हां मग जुना गोठा होता. आता काही नाही आहे. बरं ॲनिमल्स नाही आता ते जुनी सामान ठेवलेली. आणि खालीपर्यंत अशी आहे पुढे विहिरीपर्यंत अच्छा एक फुल एक्सपर आपला आहे. अरे वा 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 आणि हे आम्ही ॲक्च्युली बांधलं होतं यांच्यासाठी. म्हणजे आपण गडी असतात ना ओके त्याने जागा केल्या होत्या राहिला तिकडे की होती असतात मध्ये येतात. अच्छा. काही 2 फॅमिली असतात तिकडे. अच्छा पण बघितलं आय एम मोर प्राऊड की मी तुमच्या बाजूला उभा आहे. अहो नाही ऑल इंडिया तुम्ही भ्रमण केलेलं आहे. नाही मला भारी वाटतंय. मी काहीतरी एक वेगळं बघतोय समोर मला. तुमच्यासारखे डेअरिंग करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. सायकलवर सायकलवर ते पण नेपाळ वगैरे झाले सायकलवर. काय म्हणताय. हो मी अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ 32,000 किलोमीटर चाललोय. माझं नाव गणेश भानवसे. गणेश पांडुचा मी ना एक सायकलची एकाची यात्रा बघितली होती. अफगाणिस्तान पर्यंत गेला होता. अफगाणिस्तान हा अफगाणिस्तान सायकल चालू दिलं होतं अफगाणिस्तान. राईटर तो मित्र आहे माझा. तो इथला आहे हरियाणा मधला आहे तो. हा 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 हरियाणा मधला बरोबर बरोबर. 136व्या देशात आहे आता तो. तो का? फिरतोय सायकली फिरतोय आता चिलीमध्ये सध्या. बा. चिलीमध्ये आहे ती. हे नाही सायकल बाबा म्हणून मित्र आहे आमचा. हिंमत लागते हा सगळ्यात. खूप जास्त भारी. माझ्या पाठीमागे बघता ही भावनो इंगवली गाव आहे आणि ही आहे भावनो कोंडके फार्म हाऊस. म्हणजे दादा कोंडके यांचे नातू यांचं ही फार्म हाऊस आहे आणि खूप जास्त भारी वाटते. मी आहेत आलो ही बघतोय समजा गोष्टी. आणि ही समोर बघा ही आहे भावनो ते गाव. या गावामध्ये दादा कोंडके राहत होते. इथे खाली त्यांचं घर आहे. खुद्द म्हणजे ते ज्या घरामध्ये राहत होता ते घर इथं खाली. तर मी तिकडे निघालो आहे. ही त्यांची समजी शेती खूप जास्त भारी डेव्हलप करून ठेवलेली आहे. खूप जास्त भारी आहे त्यांना करून ठेवलेलं आहे. म्हणजे जे त्यांचे जे नंतरनं येणाऱ्या जे त्यांची पिढी दादा कोंडकेची पिढी त्यांनी ही गोष्टी खूप जास्त भारी जपून ठेवल्या. आणि ते सध्या गेलेत. ते म्हणले त्यांच्यापाशी त्यांना वेळ दिला. मला भरपूर वेळ दिला. पण आमचं बोलणं नंतर थोडं चाललं ना तर त्यामुळे ते घरी गेलं. असू द्या आता थोडं मी इथं फोटो वगैरे काढतो. त्यानंतर मग मी इथं पुढे निघतो. खूप जास्त भारी वाटतं. मी कुठल्या ठिकाणी आलो या मी एक दिवशी आईवडिलांना इथं घेऊन येणार नाही. आईवडिलांना खास भावांनो आता मी निघालेलो या दादा कोंडक्याच्या जिथं ते राहत होते त्या घरी निघालेलो या. तर ते खाली इकडे घरी कुठंतरी. चला बघूया. सायकल वाट बघते माझी सायकल. चला हे आहे गाव.
नो ही आहे भावांनो दादा कोंडके ज्या गावात राहत होते ना ही गाव आहे भावांनो, इंगवले. बघितलं का, ह्या गावात मी आलेलो आहे आता. दादा कोंडकेचं घर दाखवतो तुम्हाला कसं आहे ते आता. ह्या गावामध्ये दादा कोंडके राहिलेत भावांनो. इथं होते ते, इथं पिक्चर शूटिंग त्यांना घेतलेली आहे. तिथं आलेलो आहे मी. चला बघू कसं आहे ती. ही जी वाडा बघता का नाही, ह्या वाड्यामध्ये पहिलं दादा कोंडके राहत होते बघा. ही वाडा आहे त्यांचा दादा कोंडकेचा. घेऊन बघा ही असं काहीतरी घर आहे बघा. ही जुनं ज्यांना ती काळ गाजवला, पिक्चरचा काळ गाजवला, म्हणजे ज्यांना फिल्म इंडस्ट्री चालू केली, जे खरे हिरो होते ना, हे त्यांचं घर आहे. लक्षात राहून द्या. दादा कोंडके स्वतः ह्या घरामध्ये राहत होतं पहिलं. आणि इंगवली गाव आहे ना, इंगवली गावामध्ये, सध्या इंगवली गावामध्ये हितनं भावांनो सुरुवात झाली होती. फिल्म स्टार म्हणजे खूप मोठे अभिनेता, सांगता येत नाही, मला बोलता येत नाही. सध्या मी त्या गावामध्ये सध्या काही. आणि ही घर आहे त्यांचं, ही एकदम जुनं घर आहे. ही त्या घरामध्ये राहत होतं. आणि ह्या घरांचं काम पण नंतर न करायचं. आता हे जर थोडं इसकटलेलं आहे, ह्याचं काम समजा करायचं होतं ना, आम्हाला सांगितलं. तर खूप जास्त भारी गोष्ट आहे. रेकॉर्ड घातला आहे, कॅमेरा कुठं घातला आहे तिकडं. गुसिया कांदीने निवडून कॅमेरा. तुम्हाला माहिती आहे काही घर कोणाचं आहे? अभिनेता दादा कोंडके यांचं ही घर आहे भावांनो. ह्या घरामध्ये ते राहत होते. समजतंय का तुम्हाला? या इकडे अजून बघू काय कसं आहे ते. हे बघा, हे बघा, ही पडलंय, हे असलं ना, ही पूर्ण पाडलेलं आहे. ह्याचं काम पण करायचं आहे नंतर ना, कारण की जे त्यांचे नातू होते ना, त्यांचे नातू जी मला मागाशी भेटले, त्यांना सांगितलं की ह्याचं काम नंतर करायचं आहे आम्हाला पूर्ण. तर ही बघा, विचार करा, ह्या घरामध्ये स्वतः दादा कोंडके होते. त्या ठिकाणी नाही राहू जे वाटतं का तुम्हाला? ज्यांना पूर्ण फिल्म इंडस्ट्री त्यांना गाजवली, ज्यांना पिक्चरची सुरुवात केली, त्यांना दाखवून दिलं कला हे खरे जीवन आहे. हे त्यांचं घर लक्षात राहून द्या बघा. ही आणि ही खूप जास्त जुनं आहे घर, म्हणजे मागणं. चला बघू या. नमस्कार, कसे आहात? आलतो दादा कोंडकेंचा वाडा बघायला आलतो. जाणरा पण थोडी एवढी गाण का करता येतं. या ही बघा. वा, ह्या घरामध्ये दादा कोंडके राहत होता राव. मला विचार पडलाय ही घर कसं होतं. या इकडे थोडं दाखवतो. ह्या इकडे दाखवतो मी. ही बघा, ही इकडे देवळ्या बघा, देवळ्या इकडे त्या कॅमेरा. ही बघा, ही देवळ्या बघितल्या का भाऊ? ही देवळ्या, ही बघा, ही देवळ्या बघा. दादा कोंडकेंना कधीतरी ह्या देवळीमध्ये सामान ठेवलं असेल, कुठलं तरी उचललं असेल कधीतरी. हे तर त्यांना त्यांचा जेवाचा डबा ठेवला असेल कधी. विचार करा, त्यांना त्यांचे कधीतरी कपडे ह्या खोटीला अडकवले असतील. ह्या खोटीला दादा कोंडकेंना कधीतरी कपडे अडकवले असतील आपली. तुम्हाला समजते का मी कुठं ती एक मनामध्ये भावना आणायची की आपण कुठल्या ठिकाणी. आपण माणसांना ही गोष्ट लई नॉर्मल वाटते ती, पण ही गोष्ट ना माझ्यासाठी नॉर्मल अजिबात नाही आहे. आई तू म्हणत होती ना दादा कोंडकेचं घर कुठे आहे? हे आहे दादा कोंडकेचं घर. हे बघ ह्यामध्ये राहत होतं दादा कोंडके स्वतः. अरे जो काही का मी कुठल्या ठिकाणी आहे. घराचं काहीतरी एखादा हिस्सा छोटासा, एखादा दगड बिगुड कुठला तरी एक ना मला उचलून घेऊन जायचा. या दादा कोंडकेच्या घराचा एक दगड हा छोटासा मी घेऊन जातो. या ही दगड नाही, ही कोळसा आहे. ही ओके, ही कोळसा आहे. कोळसा नका सांग घ्यायला मला. पत्रा ही तर खुटी लई मोठी होईल. खुटी घेतली असती खुटी लई मोठी होईल. ही बघा, घरकरांची पहिली टेक्निक बघा कशी आहे. ही बघा टेक्निक बघा. लाकूड काढलं. दादा कोंडकेच्या घरात लाकूड काढलं. तुळ्या ओके निघतंय. दादा कोंडके यांच्या घराचं लाकूड मी एक निशाणी म्हणून घेणार नाही. नेट करताना हे कुठून फेकून दिलं जाईल काय सांगता येत नाही. त्यामुळं मी वेळ जाण्यापेक्षा माझ्यापाशी एक परत ठेवतो मी. आपण कदर केली पाहिजे ह्या गोष्टींची. ही आपल्यासाठी सोनं ही. आपण गाववाल्यांना मिळलंय ते मिट्टी आहे. पण समजलं पाहिजे, इथल्या गाववाल्यांनाही समजलं पाहिजे की हे असं नव्हतं ठेवायला पाहिजे. हे काय जागा ही कचरा बघा की आपलं काय. हां, हे नाही ठेवायला पाहिजे. दारूच्या बाटल्या. दादा कोंडकेंच्या घराची रचना मला तुम्हाला दाखवायची. कशा प्रकारे रचना आहे ती ह्याकडे दाखवतो. रचनाला पहिला सुरुवात होती बघा इथनं. ही बघा, हे लाकूड त्या काळामध्ये बघा कसं कापलंय बघा. आणि हे कदाचित होऊ शकतं भाऊ दादा कोंडके असेल किंवा त्यांचं वडील असतील त्यांना ही घर बनवलं असावं. आणि हे घर बघा, ही घर नाही ना म्हणतरी 200-250 वर्षापूर्वीच ही घर आहे. ही बघा ही बघा कसं बनवलंय बघा. ही त्यानंतर ना थोडी इकडे येऊ. कचरा इथं टाकत जाऊ नका रे. अरे कचरा टाकत जाऊ नका भावांनो. इथल्या गावातल्या माणसांना मला सांगायचे, अरे ही जी आहे ना ही आपल्यासाठी आतल्या आत कसं का असताना आपलं हे असो आपलं ते असो, पण ही आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या जगासाठी ही खूप मोठं ठिकाण आहे. ही लक्षात राहून द्या. आणि खूप जास्त भारी रही. मला फक्त एकच सांगायचं, ही बघा हे तुम्ही ह्याची अवस्था बघा, ही नीट ठेवा. ही बघा ही पत्रा, ही बघा ही दादा कोंडकेनं स्वतः कत्री ह्याला कत्री हात लावला असेल ह्यांना त्यांना कत्री. समजलं ना? ही ती पत्र आहे लक्षात राहून द्या सोबत. हां, आणि ही पत्र बघा. ही पत्र पण काय जड होतं त्या काळामधलं. किती पत्र जडत बघितलं. ही त्या काळातले इट आहेत ह्या बघा.
ही बघा, ही इटा आहे त्या काळामधली. हे बघा, ही बघा. कधीतरी दादा कोंडके यांना ह्या घराच्या इटाला कधीतरी हात लावला असताना का नाही, लावलं असताना का नाही, मी त्या ठिकाणी आहे. आणि ही स्पर्श मी घेऊ शकतो. ही पर्श आहे ना, म्हणजे दादा कोंडक्याने कधीतरी ह्या घराला असं केलं असं तर ना असेल ना, मग मी पण असं करतो ना, म्हणजे त्यांच्या हाताने मी हात फिरवू शकतो ना असं नॉर्मल थोडा तरी. म्हणजे मी ती एक भावना आहे माझ्यामध्ये ती गोष्ट, की मी ती कनेक्टिंग करू शकतो, मी ती घेऊ शकतो. ही बघा, ही बघा, ह्या दरवाज्यामधनं दादा कोणत्या असं आतमध्ये येणार पहिल्यांदा. आपलं शर्ट म्हणा काय असेल म्हणा, ही जरा द्यावेळेस काढणार. हे बघा इथं खुटी, हे बघा इथं, हे बघा ही खुटी, हे बघा ह्या खुटीला कधीतरी अडकवणार, इथं खुटीला अडकवणार. त्यानंतरनं हे बघा इथनं चौकट, हे बघा इथनं नाही ही पोल येतं, ही पोल येतं. ही बघा, बघा ही बघा, हे बघा दिलो मी ह्याला. हिला त्यावेळेस पोतारा दिला असतं त्या काळामध्ये, हो नाही त्यावेळेस पोतारा. तर नंतर कोण पोतारायचं. हे बघा ह्याला बघा, हे बघा ह्याला पोतारा दिला. हे बघा हे दिवळीला 1 2 हे तर दिवळी आहेत. हे बघा हिथनं येत असताना कधीतरी हे बघा त्याच्या माईला त्याच्या, अरे भूक लागली, कुठं गेला डबा, लागा ह्याच्या मायला, ह्याच्या गाववाली कुठं गेली असं म्हणत असतील कधीतरी. या इकडं. ही बघा, ही बघा घेऊ की थांबा. ही बघा नंतर ना मला वाटतं हिथं त्यांचं झोपायचं असू शकतं. ह्या ठिकाणी इथं झोपायचं असेल. ह्या गोष्टीची कदर कळली पाहिजे म्हणून, खरं सांगतो कदर कळली पाहिजे. लांबच्या लोकांना ह्या गोष्टीची कदर आहे. आपल्यात ह्या गोष्टीची कदर नाही ठेवली ना तर खरं सांगतो बरं का काहीच उपयोग नाही. ह्या गोष्टीला बघा, ही गोष्ट जर भाऊ नष्ट होऊन गेली ना नंतर काहीच नाही. ह्या भिताडाच्या हाय अशा भिंती, माझं म्हणणं येतं की ह्या भिताडाच्या हाय अशा भिंती रचून घ्यावा त्या, नंतर ह्याच्यावरनं कावल्यावर टाकावा आणि ह्या वाड्याला टुरिस्ट म्हणून जर ठेवलं ना तर खूप जास्त भारी काम होईल. नंतर महाराष्ट्रातली माणसं येतेली बघतेली खूप जास्त प्रकारे. हे बघा, हे कोण इकडं जायचं माघारी एक, हे बघा इथनं हे रोड आहे, हे बघा इथनं इकडं, हे बघा ही उकरंड आहे. बघा इथं ही उकरंड आहे, ही उकरंड आहे. असं नव्हतं ठेवायला पाहिजे. ही बघा ही घर आहे. स्वतः दादा कोंडके ह्या घरामध्ये राहत होतं. त्या घरात मी ही बघा लोखंड पण खूप हेवी आहे. ओके, दादा कोंडकेच्या घराचा एक हिस्सा मी घेतलेला आहे भावांनो, छोटासा का असताना पण मी घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये भावांनो ही राहील का नाही मला माहीत नाही बरं का, पण एक गोष्ट मी सांगतो बरं का, ह्या घराला ठेवा आहे असं, खरंच ह्या घराला ठेवा आहे असं एकच सांगतो मी. इकडे ह्याकडे ही लाकडं बघा, ही पडलेत, ह्या अशी लाकडं पडलेत. या इथं देवळी आहेत, हे बघा. हां हे बघा इथं पण देवळी, हे बघा हे बघा इथं पण एक देवळी आहे. आणि ह्या देवळीत पण त्यावेळेस सामान ठेवण्यात आलं असं भावांनो. राहू कुठल्या राहू आपण कुठल्या ठिकाणी, ह्या ठिकाणी काय पडलं या दारूच्या बाटल्या द्या. नका राव असं करू. हे घर कोणाचं बघा राव, तुम्ही नीट ठेवा राव ह्याला, ऐका माझं जरा थोडं. हे बघा राव, आपण जर नाही ह्याला नीट ठेवलं ना तर काहीच उपयोग नाही. बाहेरच्या राज्यांमधल्या जर लोकांची हिरोची जर घरं बघितली ना, जुन्या हिरोंची जर घरं बघितली का नाही एकदम टापटीपणे ठेवते ती. आपल्या इथल्यांची कदर करा रे भावांनो, माझा ऐका थोडं कदर करा. हे बघा घर खूप जास्त भारी, खूप जास्त. आसपासची समजा घरी चांगलीच भावांनो, पण ज्या माणसानं काळ गाजवला, ज्या माणसानं महाराष्ट्राचं नाव मोठं केलं ना आणि जण दाखवून दिलं कला हे जीवन आहे, त्यांचं घर आज पडलेलं आहे. खूप जास्त वाईट वाटतं आहे मला. आणि ही बघा, हे बघा मला मी काय म्हणतो ती माझ्या भावना आहे, मी भावनातनं बोलतो, मनातनं बोलतोय, काळजातनं बोलतो मी एकदम. ही बघा ही घर आहे, हे बघा ही बघा. निरोप, भेटूया नंतर भेटू. चला आता वेळ आलेली या कुठल्या तरी ठिकाणं जायची, त्यामुळं आपली सायकल सवारी फिरवून चालू करतोय, निघालेली. हा शर्ट भावचा आहे कारण माझं शर्ट दोन्ही माळले आता आहे ना, त्यामुळं आज माझं शर्ट मी धुवून टाकेल आणि त्यानंतर उद्याला घालीन. तर चला, भारी वाटलं ना? एक नंबर. खरं काल रात्रीपासून फिरते तुमच्यासोबत. आता करायचं आहे मला व्हिडिओ एडिटिंग. आता मी हाय एका मस्तमध्ये आंबराई म्हणू शकता. ही बघा पिकलेला आंबा आहे, तर मी आता एक फक्त पिकलेला आंबा खाल्ला. आंबा पडल्या तर सपर्क झाली आंब्याची खाली काल. आणि हे का इथं सायकल लावली मी रस्त्यावरनं, लई माणसं थांबायला लागली रस्त्यावर, सायकल लावली होती ना त्यामुळं. आणि ही बघा हे काही समधी आंबराई आणि ह्या इथं मी मस्त एडिटिंग करत बसलोय. आता शिके 1 तास थांबलोय आणि समोर झालाय पाऊस चालू आहे. बघा पाऊस चालू झालाय आणि मी आहे आंबराईमध्ये सध्याला. आणि आता हे पाऊस लवकर जर नाही उघडला ना तर मी समजा भिजून जाईल या बनामध्येच. काय नाही काहीतरी करायला लागला आता. मी खूप जास्त खतरनाक पावसामध्ये सापडलो कारण हे काही कुंड जाम पाऊस आला. हे बघा
जाम पाऊस आलाय आणि मी सध्या आमराईमध्ये बसलो एडिटिंग करत बसलो होतो आणि आता मी पावसामध्ये खतरनाकमध्ये गावलेलो या कोई है जो मुझे यहाँ पे बचाएगा. ओ भाई साहब ये तो खतरनाक वाली बारिश दिखती है. हमने तुमको बोला था बारिश आ जाएगी कहीं आ गई है भिगा गई है अब हम. आज तर काय खरं नाही आता जाम भिजणार आहे सगळं. समदा आबाळ एक झालं या समदा आबाळ एक हो गया है और बेकार आ गया है और अभी निकलने का है मेरे को आगे. थोडं राहिलं नॉर्मल राहिले फक्त एडिटिंग करायचं नॉर्मल राहिले. पावसानं थोडक्यात 10 मिनिटासाठी गोळ घातला 10 मिनिटासाठी गोळ. पावसाचा जुगाड कसा केलाय बघितला का तुमच्या गाण्या भावने बघा. हे बघा ही बघा हे बघा योगा मॅट ह्याच्यावर टाकलं जी आपण खाली हातरत होती खतरनाक. बापरे काय कर असतं ए बाई शपथ भाऊ पाऊस शपथ पाऊस. हे बघा खूप जास्त जोरात पाऊस यायला लागलाय. मी एक आमराईमध्ये आहे भावांनो आणि हे बघा पाठीमाग हायवे मी भिजून गेलो. आई शपथ लय गार जाय तर लागले रे. मी झाडाखाली उभा आहे म्हणते झाडाखाली थांबायचं सीज पडते ती. हर हर महादेव आई अंबाबाईच्या नावानं सांग भलं. हां लय बेकार फसलोय. आई शपथ लय बेकार फसलोय रे. लय बेकार फसलो या लय बेकार फसली. बघा मी पूर्ण वाला झालो बघा पूर्ण वाला हे बघा मी पूर्ण वाला ही बघा पाऊस. भावांनो थोडा नॉर्मल पाऊस कमी झाला त्यामुळे मी त्या पावसाच्या तडाख्यातनं जाम निघलेलो. पण अवस्था बघा माझी बघा सायकलची अवस्था बघा. सायकल पूर्ण उचलून खांदे आणली या चिखलाचा गट्ट बसले ते बघा. पण भावना जी मजा येते ना ट्रॅव्हलिंगला जी मजा येते जी मजा खरंच खूप जास्त वेगळी या. मला तर एकच म्हणायचं भावनो आयुष्यामध्ये रोज सकाळच्या ना तुम्हाला एक वेगळं पान लिहिण्यासाठी मिळतंय स्वतःच्या आयुष्याचं. त्यामुळे लिहित राहा जगत राहा. आयुष्य खूप जास्त भारी आहे समजलं ना. आणि हे असं काहीतरी वातावरण नाही. समोर मला ह्या दिशेनं जायचं या आणि इथनं 4 किलोमीटर इथनं 5 ते 6 किलोमीटर जाऊन भावनो मला लेफ्टला वळायचं आहे आणि वर करिकाल्या साईडला जायचं या. आणि ही बघा काय नजारा झालाय काय लोकेशन झालं या खूप जास्त भारी. ही बघा ला 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 ला. ओके मी रस्त्यावर निघालो या खूप जास्त मुश्किलीनं. माझी सायकल पूर्ण त्या चिखलामध्ये पॅक झाली होती. ही बघा पायाची अवस्था बघा. आणि भावांनो मी ह्या रस्त्याने निघालेलो या आणि समोर बघितला भावांनो पाऊस काय चालू आहे. खूप जास्त भारी वाटतं ह्या रस्त्याने. कुठलं गाव आहे दादा आंबेघर. आणि आता इथनं आपला करेकडे जायचं म्हणल्यावर करे हां हां पुढनं जाऊन लेपलं ना. ओके एडिटिंग करतोय थोडी राहिली होती त्या संग दूध. आता हे कुठलं गाव आहे दादा आंबेघर. आता सध्या मी आंबेघरमध्ये आलो आहे भावांनो. आणि आता मला इथनं करीला वळायचं या. मला जायचं आहे भावांनो तुम्हाला दिसून जाईल मी कुठं जाणार नाही ती. त्याआधी मी पेतो चहा कारण मी पूर्ण वाला आहे पूर्ण एकदम वाला आहे. मी आलेलो ह्या रस्त्यानं एकदम मजा आहे भाऊ खरंच मजा आहे राहू. तिकडे सायकल हो भाई चला दूध पितो एडिटिंग करतो आणि एक 20 मिनिटामध्ये इथनं सनाड निघूया. तर तुम्ही 2000चं विसरू नका 2000 लाईकचं विसरायचं नाही कोणीचं. तर भावानं मी मागवलेली मिसळ थोडं मिसळ खावा म्हटलं लई भूक लागली या. चला थोडी खावा मिसळ मस्तमध्ये मग निघू पुढं. पाऊस थांबलाय अरे पाऊस चिकचिक चालू झाली या. पण मजा या ट्रॅव्हलिंगची खरी. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला जे जे हनुमान. दिव्य तुझी रामी भक्ती भोवी तुझी माया बालपणी गेलास रे तू सूर्याला धराया. दादा कोणत्याची आठवण खूप जास्त येते मला आज. राम राम मामा राम 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 राम. ला 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 हे 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 हा 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 हा. का बसला आजोबा असं का बसला. गाडी यायला लागली या. बरं 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 आहे तब्येत बरी या बरं आहे सगळं ठीक आहे येऊ का मग चालतंय.
तर भावांनो फायनली भावांनो ही जी रस्ता जातो ना ही जातो इकडे करी कल्ल्या साईडला आणि ही जी सरळ आहे ना ही आंबवडेवाडी साईडला जातो या म्हणजे ही जी कल्ल्या साईडला जी जायचं आहे ना आपला ते ही भावांनी इकडं आहे सरदार कान्होजी जयदे यांचा वाडा आहे कल्ल्या साईडला आहे. तर तिकडे निघालो आपण चला सायकल इकडे उभा आहे माझ्या पाठी मग जाऊ एकदम मस्त मध्ये. आणि इकडला जे नजारा झाला का नाही एक नंबर नजारा झाला आहे खूप जास्त भारी वाटतं इकडं. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर इकडं खरंच स्वर्गच असणार आहे. ही बाग आहे बघा आणि जी झाडाला जी पालवी फुटली का नाही एकदम हिरवी एवढं जास्त भारी वाटतंय नाही बघायला खूपच जास्त भारी वाटतंय. आणि काय मावशी काय म्हणता बरोबर आहे का तुम्हाला तर लय करमत असेल इकडे का नाही अगदी म्हणले आम्हाला करमणार ना भारी वाटणार लय या एक नंबर पावसाळ्यात तर लय भारी असते का नाही हो? एक नंबर एक नंबर. आणि इकडं जेदेंच्या वाड्याकडे जायला हेच रोड आहे ना हा हा हीच आहे ना असा कारीला जातो. ओके कार्याला जातो बघा आजी पण म्हणते हेच कार्याला जातोय. तर चला निघू एकदम मस्त फुल पॉवर मध्ये चला. वाटतं का नाही आजचा जी मुक्काम आहे का नाही माझा ही कान्होजी जेदे यांच्या वाड्यापाशी होईल मला आज असं वाटायला लागलं या. वा बघूया आज काय होतं ते. बस एक 4 किलोमीटर अंतर राहिले फक्त वाड्याच्या मध्ये माझ्यामध्ये 4 किलोमीटर अंतर आहे. चला मला तुम्हाला एक झाड दाखवायचं. ही झाड मी जीवनात पहिल्यांदा एवढं जास्त मोठं बघतो या. हे बघा बघा फणसाचं झाड किती मोठे भावनं बघितलं आहे बघा. मी जीवनात एवढं मोठं फणसाचं झाड पहिल्यांदा बघतो जी की एका वाडाच्या झाडा एवढं फणसाचं झाड मी जीवनात पहिल्यांदा बघतो एवढं मोठं झाड. तुम्ही कधी बघितलं आहे का मला कमेंट करून सांगा किंवा तुमच्या मित्राच्या तुमच्या दोस्तामध्ये आहे का मला कमेंट करून सांगा. इकडं सायकलला रस्ता इकडला आणि मला ही झाड मी बघितलं पाहिजे किती जास्त मोठं ह्याचा बोडका बघितला ना तुम्ही चक्क होऊन जाताल. बोडका बघितला चक्क ह्याचा बोडका बघा किती मोठा आहे ते बाप रे. ह्याच्यावर माणसं चढत पण असते किती फुटलं बघितलं किती जास्त मोठा बुडका आहे बघितला का. आणि ही समजा गोष्ट फक्त ही समजा कोकणाकडे फक्त आणि फक्त कोकण हे बघा लाल माती हे बघा. तर भावांनो माझ्या पाठीमागचं हे 2 रस्ते बघता एक निघाला इकडं एक निघाला इकडं. बरं आता ही कुठलं रस्ते तर मी तुम्हाला सांगून देतो. ही आहे ही भावांनो बरोबर कंकवाडी आहे आणि हिकडल्या साईडला आहे भावांनो कारी इकडं आहे कारी. ही रस्ता जातो भावांनो सरदार कान्होजी जेदे यांच्या वाड्याकडं. तर चला इकडे जायचं मला सायकल बाई रेडी या मस्त चिलमध्ये निघालो चला. फक्त 2 किलोमीटर वरती आहे भावांनो तो वाडा जो मी तुम्हाला दाखवणार आहे. लेट्स गो. आता अशा ठिकाणी टेंट लावलाय भावांनो सरदार कान्होजी जेदे यांच्या वाड्यावर आजचा माझा मुक्काम आहे. स्वतःला प्राऊड फील करतोय आज मी टेंट लावून ह्यांच्या वाड्यावर राहिलेलो आहे आणि खूप जास्त भारी वाटतंय मला सांगू शकत नाही. यातनं मन भरून येतं आहे समजा गोष्टी ती आठवल्यानंतरनं काय तो काळ असेल पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही की मला तुम्हाला काय दाखवायचं आहे. मला जी तुम्हाला गोष्ट दाखवायची ना ती खरंच खूप जास्त खतरनाक आहे. पुढल्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.